हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे. हा नेटचा ब्लाऊज पीस होता. मला काही खास एवढं आवडत नव्हतं, म्हणून मी काय केलं की त्याच्यापासून आपण काहीतरी वेगळं बनावं म्हणून हा ब्लाऊज पीस वापरलेला आहे. याचं मेजरमेंट आहे, तर स्क्रीनवरती मी मेजरमेंट याचं दाखवलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये मी फक्त नॉन-1 वापरलेला आहे. फॉर्म सीट, रबर सीट असं काही वापरलं नाही, फक्त नॉन-1 वापरलेलं आहे. तर बघा, मी एक अशी जुनी पुराणी साडीची लेस बी घेतलेली होती आणि एक चेन घेतलेली होती. ती चेनीचं जे माप आहे ते 14 इंच आहे. तर मी हे जे 2 पार्ट तयार करून घेते. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, ही जी वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला उलटं ठेवायचं आहे. अशी ही उलटी चेन ठेवायची आहे आणि या ठिकाणी त्याला सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने, आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ब्लाऊज पीस असेल, तुम्ही याच पद्धतीचा वापर करून खूप सुंदरसा असा पाऊच तयार करू शकतात. तर बघा, माझ्याकडे हा ब्लाऊज पीस होता आणि हा ब्लाऊज पीस मला काही आवडत नव्हता. याच्याबरोबर अजून 2 ब्लाऊज पीस आहे, एक रेड कलरमध्ये आणि एक ब्लॅक कलरमध्ये. तर त्याचंही मी काही ना काही तुम्हाला बनवून नक्की दाखवील. तर बघा, असंही आपल्याला याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा, असं पलटी मारून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच करायचं आहे. टॉप स्टिचने काय होतं की हे जे आपला रफ भाग असतो तो दाबला जातो आणि चेन जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा मध्ये येत नाही आणि व्यवस्थितपणे चेन अशी ओपन होत असते. तर बघा, या ठिकाणी आपण लेस आहे ती जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही लेस घेतलेली होती आणि ही लेस आहे ना, एका जुन्या पुराण्या साडीची आहे. मी लावणार नव्हती, पण मग म्हणले पूर्ण असं प्लेन कसं विचित्र दिसत होतं, तर म्हणले आपण लेस लावून बघूया, छान दिसला तर आपण लेस लावून घेऊया. तर मला हे खरंच छान वाटलं, म्हणून मी लेस पूर्ण याला जोडून घेतली. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे आणि दोन्हीही जे पार्ट आहे आपण तयार करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने याला नाही आपल्याला कधी कटिंग करायची आहे, नाही नॉन-1चा वापर करायचा आहे, नाही फॉर्म सीटचा. तर खूप सुंदर हा आपला पाऊच तयार होतो. बघा, दुसराही पार्ट सेम पद्धतीने आपण तयार करून घेऊया. तर बघा, दुसराही पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला पलटी मारून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण 5 नंबरचं रनर जे आहे ते ॲड करून घेऊया. बघा, याच्यामध्ये मी रनर ॲड करायचं तुम्हाला थोडक्यात दाखवून देते. खूप जण म्हणतात की तुम्ही रनर ॲड करता दाखवतात. तर बघा, याच्यात बघा, असे हे पार्ट आहे ना, मी काय करते, समोरासमोर हे 2 पार्ट असे घेऊन टाकते आणि एक पार्ट आहे ना माझा छोटा असतो आणि एक पार्ट असतो मोठा. तर बघा, अशा पद्धतीने जसं मी स्किनवर दाखवते आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही चेन जॉईन म्हणजे चेन अटॅच करायचं शिका, म्हणजे लवकर तुम्हाला येऊन जाईल. बघा, अशा पद्धतीने आणि लगेच आपली ही चेन अटॅच झालेली आहे. तर मी परत चेन लॉक करून घेते आणि परत चेन टाकते, कारण की जेव्हा असं केल्याने काय होतं, फिनिशिंग बी छान येते आणि चेन आपल्याला जेव्हा आपण शिलाई मारतो तेव्हा काही ओपन होत नाही. तर अशाच पद्धतीने तुम्ही चेन अटॅच करायला शिका. तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्हीही साईडने आपलं लॉक झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण याला पलटी मारून घेऊया. तर बघा, काय होतं की याच्यामध्ये ना जो आपण एक्स्ट्राचा जो भाग होता तो कट केला नव्हता, मी डायरेक्ट हे करायला बसले. तर तुम्ही एक्स्ट्राचा भाग आहे ना तो कट करून घ्या. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला असं सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि इथे फक्त जी खालची आहे कॉर्नर कट न करता आपल्याला याला पलटी मारायची आहे. बघा, अशा पद्धतीने अशी घडी घालून घ्यायची आहे आणि दोन्हीही साईडने आपल्याला डबल टिबल शिलाई मारायची आहे. तर मी इथे लॉक करून घेते, म्हणजे 2-3 वेळा शिलाई मारली की जे आपला जो पाऊच आहे खूप सुंदर दिसतो, त्याचं फिनिशिंग बी खूप छान येतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं. परत दुसऱ्याही पार्टला डबल टिबल आपण शिलाई मारून घेऊया. बघा, अशा पद्धतीने डबल टिबल शिलाई मारायची आहे आणि दिसायलाही आपला पाऊच खूप सुंदर दिसणार आहे. तर बघा, नाही कट करायची गरज पडणार होती आपल्याला, नाही याचे कॉर्नर काढायचे होते, काहीच नाही. तर बघा, दोन्हीही साईडला मी डबल शिलाई झालेली आहे. याचा मी फायनल लुक तुम्हाला दाखवून देते. तुम्ही वाटलंच या ठिकाणी पायपिंगसुद्धा करू शकतात. तर बघा, अशा पद्धतीनेच हा फायनल लुक. बघा, याला आपण मी थोडंसं सरळ व्यवस्थित करून घेते. तर बघा, आपली ही लेस बसवल्यामुळे किती सुंदर हा पाऊच दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं मेकअपचं सामान किंवा तुम्ही मेडिसिन घेत असाल तर मेडिसिन ठेवू शकतात. थोडंसं मेकअपचं सामान या काही तुम्ही ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात. तर बघा, एक सुंदरसा एक छोटासा ब्लाऊज पीसचा तुकडा, त्याच्यापासून आपण खूप सुंदरसा असा छोटासा मेकअप पाऊच तयार केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.